नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आपण आहे ना नवीन रेसिपी बघणार आहोत म्हणजेच पनीर पराठा. आता पनीर पराठा ना बहुतेक जणांना माहीतच नसतो म्हणजे कसा बनवायचा. त्यामध्ये मी काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे. त्या तुम्ही नक्की फॉलो करून तुमचा मस्त असा खुसखुशीत पनीर पराठा बनवू शकतो. त्यानंतर मी ते साहित्य घेतलेले आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे मी ना ग्रेटेड पनीर म्हणजे किसलेलं पनीर, त्यामध्ये थोडेसे जिरे आणि जीरा पावडर टाकायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं लसूण, हिरव्या मिरच्या चिरलेल्या, त्यानंतर कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला आणि थोडेसे मसाले म्हणजे जसं लाल तिखट, थोडा मसाला, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण पनीर किसतो तेव्हा आपण एकदम बारीक किसायचं, खूप असं जाडसर किसायचं नाहीये. त्यानंतर इकडे आहे ना मी एक बाउल घेतलाय. त्यामध्ये तुम्हाला पाहिजे म्हणजे पराठे बनवण्यासाठी किती पराठे बनवायचे त्यानुसार आहे ना तुम्ही गव्हाचं पीठ घ्यायचं इथे. त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे ना थोडेसे आपण आहे ना ओवा टाकणार आहे. ओवा थोडासा हातावर कुस्करून घ्यायचा आहे. त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून आहे ना, मग मस्त असा डो करून घ्यायचं म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ थोडंसं घट्ट बनायचं आहे. त्यामुळे आपला पराठा फुटत नाही. त्यानंतर आहे ना ते व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ना एकदम छोटा असा भाग म्हणजे 1 चमचा किंवा अर्धा चमचा असं आहे ना, पनीराचं जे मसाला बनवला आहे ना आपण तो भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भरून घेतलं की मस्त असा गोळा तयार करायचा. आता गोळा पण तयार करताना तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते. तीच टिप्स तुम्ही फॉलो करा. कारण आहे ना त्यामुळं आपला पराठा ना कमी फुटेल आणि लवकर मोठा होईल म्हणजे लाटला जाईल जास्त. त्यानंतर हे ते मी व्यवस्थित लाटून घेते. तुम्ही बघू शकता लाटून घेतल्यानंतर ना तव्यावर टाकून घ्यायचं. असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खुसखुशीत मस्त. त्यावरती ना भरपूर असं तूप लावून घ्यायचंय. खूप छान लागतं तूप लावल्यानंतर आणि मस्त तुम्ही लोणच्यासोबत किंवा तुमच्याकडे दही असेल तर दह्यासोबत खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.